नमस्कार, मी सुवर्णा माटेगावकर। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। आपल्या भारतात वेगवेगळ्या प्रांतांमध्ये ब्रेकफास्टच्या आणि टिफिनच्या अनेक रेसिपीज प्रसिद्ध आहेत। कारण टिफिनसाठी रेसिपीज बनवावे लागतात, ब्रेकफास्टसाठी पण बनवावे लागतात आणि त्यामध्ये प्रामुख्याने समावेश असतो तो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या पराठ्यांचा। हे पराठे स्वादिष्ट तर असतातच, शिवाय पोटभरीचे असतात आणि हेल्दी सुद्धा असतात, कारण त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा आपण वापर करू शकतो। तर अशाच एका स्वादिष्ट आणि हेल्दी पराठ्याची रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे। ती रेसिपी म्हणजे त्या पदार्थाचं नाव आहे ऑनियन चीज पराठा। तर हा पराठा करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे। तो चवीला तर सुंदर लागतो, शिवाय तुम्ही ब्रेकफास्ट याशिवाय प्रवासाला नेऊ शकता, टिफिनमध्ये देऊ शकता। तर ऑनियन चीज पराठ्यासाठी साहित्य काय काय लागतं ते आपण आधी बघूया। आता आपण ऑनियन चीज पराठा करायला सुरुवात करायच्या आधी याचे दोन जे भाग आहेत त्याच्याविषयी समजून घेऊया। एक भाग असा आहे की आपल्याला त्याची कणिक भिजवून घ्यायची आहे। ती कणिक म्हणजे मी साधी आपली पोळ्यांसाठीची कणिक असते ती घेतलेली आहे, ती 1.5 वाटी घेतली आहे। त्याच्यासाठी मीठ लागेल आपल्याला, 2 चमचे मैदा घेतलेला आहे मी, याच्यासाठी आपल्याला मैदा थोडासा लागणार आहे। त्याच्यानंतर मी तेल घेतलं आहे, ते याच्यामध्ये लागणार आहे पाणी, आणि आपल्याला ती सरसी करायला तेल लागणार आहे, त्याच्यामुळे हे जास्तीचं तेल पण मी ठेवलेलं आहे। हा एक भाग झाला। आता दुसरा भाग असा आहे की त्याचं जे आपल्याला सारण करायचं आहे ऑनियन चीज पराठ्याचं, त्याच्यासाठीचे इन्ग्रेडियंट्स मी आधी समजावून सांगते। हा कांदा मी अतिशय बारीक चिरून घेतलेला आहे। हे मीडियम आकाराचे 2 कांदे होते, एवढे छोटे होते, ते 2 कांदे घेतलेले। त्याच्यानंतर जे रेग्युलर चीज क्यूब्स मिळतात बाजारामध्ये, ते 2 चीज क्यूब्स मी जाडसर किसून घेतलेले, ते इतके झालेले। त्याच्यानंतर आपल्याला धने पावडर लागणार आहे, ती मी अर्धा चमचा घेतली आहे। आमचूर पावडर 1/2 चमचा घेतली। त्याच्यानंतर ही एक अख्खी मिरची आहे, ही बारीक चिरून घेतली आहे, अगदी बारीक चिरली आहे। थोडं तिखट, हे ऐच्छिक आहे पण तिखट मी घालते, थोडंसं चवीला छान लागतं, तिखट घेतलेलं आहे। जिरं थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे, हिंग लागेल आपल्याला थोडंसं। त्याच्यानंतर कोथिंबीर आतमध्ये सारणामध्ये घालायला लागेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे साजूक तूप। आपण बटरवर सुद्धा हे पराठे भाजू शकतो, पण साजूक तूप जर असलं तर जास्ती चांगलं। मी साजूक तुपावरच हे छान खरपूस भाजते पराठे। तर आता आपण आधी ही कणिक भिजवून घ्यायची आहे। अजून एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारू शकतात सबस्क्रायबर्स माझे, की याच्यामध्ये तुम्ही हळद का घातली नाही? तर चीज असल्यामुळे त्या चीज बरोबर हळद फार छान मला वाटत नाही घालावीशी, कारण चीज असलं की त्याचा एक फ्लेवरच बदलून जातो, त्याच्यामुळे मी हळद घातली नाही आहे, पण तिखट मी घालणार आहे। तर चला आपण आधी ही कणिक भिजवून घेऊया। ही कणिक आपण आता भिजवून घेऊया। याच्यामध्ये आधी आपल्याला हा 2 चमचे मैदा आहे जो तो घालायचा आहे। हा मैदा का घातला याचं कारण पण मी सांगते, की याच्यामध्ये चीज आहे म्हणजे सारणामध्ये, आणि कांदा आहे। शिवाय हे मसाले घातल्यानंतर या सारणाला थोडंसं पाणी सुटण्याची शक्यता असते। तर मी या अनुभवामधूनच हे शिकले की त्याच्यासाठी ह्याचं बाइंडिंग चांगलं होणं खूप गरजेचं आहे, म्हणून मी फक्त 2 चमचे मैदा याच्यामध्ये मिक्स करते, मग तो पराठा बाइंड खूप चांगल्या पद्धतीने होतो। तर आता आपण याच्यामध्ये आपला हा मैदा घातलेला आहे, थोडासा बाकीच्या कणकेमध्ये थोडं तेल घालायचं आहे, थोडंसं मीठ घालते, आणि आता ही कणिक आपण भिजवून घेऊया। ही आधी मिक्स करून घ्यायची छान। एवढ्या कणकेचे साधारण 3 किंवा 4 पराठे, आता मोठे केले तर 3 होतील, छोटे केले तर 4 पराठे होऊ शकतात। छान मिक्स करून घेतलंय। खूप घट्टसर नाही आणि खूप सैलसर नाही, असं भिजवायचं आहे आपल्याला। तर आता अशी कणिक ही छान, खूप सैल नाही आणि खूप घट्ट नाही, अशी कणिक भिजवलेली आहे आपण। आता आपण हे जे सारण आहे त्यातलं ते बनवून घेऊया। सारण बनवताना पहिल्यांदा हा कांदा घालायचा आहे आपल्याला, हा मी एवढाच घेतलेला आहे। मग लागला तर आपण वाढवू शकतो। हा मी एवढा कांदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हे अख्खं किसलेलं चीज मी घालते।
तर याच्यामध्ये धनेपूड थोडी घातली, यातली थोडीशी ठेवली मी, तर लागेल तशी मी घालते. ही अर्धा चमचा आहे आमचूर पावडर, ही पण मी अर्धीच घालेन. मिरची पण मी सगळी नाही घालत आहे, वाटलं तर वाढवेन प्रमाण. हे कसं आहे, आपल्याला जशी आपली आवड असेल त्याप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो. थोडंसं तिखट घालते. आता हे जिरं आहे, हे थोडं हातावर घेऊन असं क्रश करून घालायचं त्याच्यात, म्हणजे त्याला छान स्वाद लागतो. नंतर थोडंसं एक 2-3 चिमूट हिंग घातला मी, कोथिंबीर घातली. ही पण थोडी वगळली मी. आता हे तूप आपल्याला भाजायला, पराठा भाजताना लागणार आहे. आता याच्यामध्ये या अंदाजाने मीठ घालायचं. मीठ मी थोडं कमी घालणार आहे, याचं कारण आपण या भिजवलेल्या कणकेतही मीठ घातलंय. दुसरी गोष्ट, चीज जे असतं त्याच्यामध्ये इनबिल्ट मीठ असतं, ते थोडंसं खारट असतं. सो मी याच्यामध्ये मीठ थोडं कमीच घातलेलं आहे, म्हणजे आपल्याला पदार्थ खारट लागणार नाही. आता हे छान ढवळून घेऊया आपण. आता हा सारण आणि ही कणिक आपली तयार आहे. आता आपण गॅसकडे जाऊया आणि पराठा बनवायला घेऊया. चला आपण आता हे करायला सुरुवात करूया. मी थोडं तूप लावून घेते हाताला. छान मळून घ्यायचा हा कणकेचा गोळा. थोडं पीठ लावून हा थोडा लाटून घ्यायचा. हे आता या जाडीचं साधारण लाटून घेतलंय. आता याच्यामध्ये सारण घालायचं आहे. हा बंद करायचा सगळ्या बाजूने. आता याला थोडं पुन्हा पीठ लावायचं आणि हा हातानेच थोडा मोठा करून घ्यायचा, म्हणजे ते सारण पसरायला मदत होते. हा करताना थोडी काळजी का घ्यावी लागते, कारण चीज आहे, कांदा आहे आणि त्यात आपण मसाले पण घातले, मीठ घातलं, त्याच्यामुळे थोडंसं त्याला पाणी सुटण्याची शक्यता असते. म्हणून हा काळजीपूर्वकच लाटावा लागतो. आणि म्हणूनच त्या बाइंडिंगसाठी मी त्याच्यात थोडासा कणकेमध्ये मैदा मिक्स केला, 2 चमचे का होईना. हे बघा, हा असा मीडियम मी केलेला आहे. आता आपण भाजायला घेऊया. गॅस लावूया. ते तवा ठेवलेला आहे, हा तापू देत. थोडं तापल्यानंतर आपल्याला पराठा त्याच्यावर टाकायचा. आता हा तवा छान तापलेला आहे. आपण आपला हा पराठा त्याच्यावर ठेवूया. तुम्ही बटरवर सुद्धा भाजू शकता, म्हणजे पांढरं लोणी असतं किंवा आपलं अमूल बटर असतं त्याच्यावर सुद्धा छान लागतो भाजल्यावर. पण आमच्याकडे कुठल्याही पराठ्याला साजूक तुपावरच भाजायची पद्धत आहे. तर प्रत्येक घरची एक पद्धत असते, त्याप्रमाणे मला हे साजूक तुपावरच आवडतात पराठे भाजलेले, म्हणून मी साजूक तूप घेतलं आहे. आणि हा मी अगदी छोट्या आकाराचा केलेला आहे, तुम्ही मोठा पण करू शकता अगदी. आता आपण हा उलटवूया. छान एका साईडने भाजला गेला आहे. आता दुसऱ्या साईडने भाजूया. आता याच्या वरच्या साईडने आपल्याला तूप लावायचं.
हा तुम्ही टिफिनला पण देऊ शकता, ब्रेकफास्टला करू शकतो आपण, प्रवासाला देऊ शकतो आपण. दिवसभर हा अगदी छान राहील. फक्त कांदा असल्यामुळे त्या दिवसात तो खायला पाहिजे. जनरली पराठा असा फिरवत भाजला तर तो चांगला भाजला जातो. पुन्हा उलटवूया. किती छान भाजला गेलाय बघा. आता या साईडनी पण आपल्याला तूप लावायचं. गॅस मी कमी केला. आता बघा छान फुगलाय. हे बघा त्याचा एक छान सुगंध येतोय. आता मी थोडा गॅस वाढवते आणि खरपूस दोन्हीकडून हा भाजून घेते. म्हणजे आतला कांदा, चीज हे सगळं छान मिळून आलं पाहिजे, शिजलं गेलं पाहिजे, असा हा भाजायचा आहे आपल्याला. येस. अजिबात फुटलेला नाहीये. नुसती कणिक जर असली ना तर कधी कधी अशी शक्यता, तोही फुटत नाहीच, पण अशी शक्यता असते कधीतरी की फुटू शकतो. चला आता मी ह्या प्लेटमध्ये काढून घेते आणि दुसरा पराठा बनवते. बघा किती छान झालाय, खरपूस भाजला गेलाय छान. चला आता आपण दुसरा पराठा करायला घेऊया. मी थोडं तूप लावलं हाताला. कणिक छान मळून घेतली. दही छान लाटून घ्यायची पुन्हा आधीसारखीच. तर याच्यामध्ये सारण भरूया. व्यवस्थित सारण भरलंय. तर हे बंद करूया. चतून माझा अंदाज बरोबर होता. ह्या आकाराचे 3 पराठे एवढ्या कणकेत होतात. हा अजून एका पद्धतीने पण करता येतो. तो मी तुम्हाला हे लाटता लाटता सांगते. ती दुसरी पद्धत म्हणजे चीज आणि ऑनियन कणकेतच घालता येतं आपल्याला. तसं केलं तरी चालतं. म्हणजे कणकेला भिजवायला पाणी कमी वापरायचं आणि त्याच्यात तो कांदा किसायचा आणि चीज पण त्याच्यामध्ये किसायचं कणकेमध्ये. मग त्याच्यामध्ये तुम्हाला मैदा वगैरे लागत नाही. तोही पराठा खूप छान होतो. असेच सगळे इन्ग्रेडियंट्स त्याच्यातच कणकेतच घालायचे. म्हणजे आपण मेथीचा ठेपला करताना कसं करतो की मेथी आणि सगळे मसाले चिरून त्याच्यात घालतो ना कणकेमध्ये, तसंच याचं करायचं. तोही पराठा छान होतो, पण मला हा प्रकार जास्ती आवडतो. तर आपला हा पराठा लाटून तयार झालाय. हा मी घालते ह्याच्यावर तव्यावर. तर मी उलटते पराठा. दुसऱ्या साईडला तूप घालायचं.
पुन्हा उलटवायचं, पुन्हा तूप घालायचं दुसऱ्या साईडला. वा वा, सुंदर सुवास येतो त्याचा, खमंग. असं फिरवून भाजायचा छान, म्हणजे सगळीकडून एकसारखा भाजला जातो. पुन्हा उलटवायचा. वा, किती सुंदर आला, भाजला गेलाय, खमंग. पुन्हा गॅस कमी केलाय मी. मला ह्या पराठ्यामध्ये आणि त्या पराठ्यातला फरक मी तुम्हाला सांगते. मला हा जास्त का आवडतो, तर त्याच्यात कणकेमध्ये आपण सगळं घातलं असल्यामुळे ते सगळं शिजतं आणि त्याची एक नॉर्मल पराठ्यासारखी चव लागते. पण हा मला जास्ती आवडण्याचं कारण हे आहे की ह्याच्या आतमध्ये आपण कच्चा कांदा घातलाय, तर तो अर्धवट शिजतो आणि त्याची ती एक चव अशी क्रंचीनेस, तो असा बाईट येतो ना, तो मला आवडतो, म्हणून मी अशा पद्धतीने करते. चला, हा झालेला आहे. दुसराही काढून घेते. आपण याचं टेस्टिंगही करूया. चला, आपण आता ऑनियन चीज पराठ्याची चव बघूया. वा, गरम आहे खूप. मस्त झालाय. मला समस्त सबस्क्रायबर्सपैकी पुरुषांना असं सांगायचं आहे की हा अतिशय सोपा पदार्थ आहे. हा तुम्ही खरंच घरी करू शकता आणि 15 ते 20 मिनिटात हा करून तयार होतो. हा करून बघा घरी, सगळ्यांनीच करून बघा. आणि तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर ही रेसिपी सगळीकडे शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.